गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात ग्लोबल मार्केट्सपासून. शुक्रवारी US मार्केट हे खूप हायर बंद झालेले आहेत आणि फार चांगली रॅली त्यांनी दिलेली आहे. आणि त्याच्यामागचं कारण आहे US मध्ये कमी झालेलं इन्फ्लेशन. USचा इन्फ्लेशन डेटा आलेला आहे, तर तो असं दाखवतोय की USचं इन्फ्लेशन जे आहे ते कमी झालेलं आहे आणि त्यामुळे जे रेट कट्स होणार आहेत US मध्ये, तर ते थोडेसे लवकर होतील अशी एक अपेक्षा निर्माण झाली आणि त्यामुळे मार्केट शूटअप करून गेलं. आणि त्याचाच इम्पॅक्ट आज आपल्या मार्केटवरही होताना आपल्याला दिसतोय. आज आपलं निफ्टी साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होतोय असं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे. तर मग ही एक चांगली गोष्ट आहे. फक्त प्रश्न हा आहे की हे गॅप अप सस्टेन होईल का, की दरवेळीप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा सेलिंग येईल. आय होप जो प्रिव्हियस टॉप आहे, म्हणजे शुक्रवारी बनवलेला जो टॉप आहे, तो जर मार्केटनं ब्रेक केला तर मग मात्र मार्केट चांगल्यापैकी सेलिंगसाठी येऊ शकतो. परंतु जर तिथनं सपोर्ट घेऊन जर मार्केट पुन्हा बाउन्स बॅक झालं तर मग मात्र एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. सध्या तरी मार्केट बुलिशच आहे, हे लक्षात असू द्या. परंतु ते कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे आणि 3 वेळा त्यानं 22,000च्या वरती जाऊन ट्रेड करण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवेळी तिथून सेल ऑफ आला. परंतु आता यावेळी 22,000चा जो रेजिस्टन्स आहे तर तो आता वीक झालेला आहे. जर 22,000च्या रेजिस्टन्सच्या वरती जाऊन जर मार्केट बंद होऊ शकलं येत्या आठवड्यामध्ये, तर एक चांगलं बुलिश मार्केट आपल्याला तिथनं पुढं पाहायला मिळू शकतं. आणि जो 22,000चा जो काही रेजिस्टन्स आहे, 22,200च्या आसपास जो काही रेजिस्टन्स आहे म्हणजे फ्युचर मार्केटमध्ये, तो ब्रेक करून जर मार्केट वर गेलं तर मग साहजिकच आहे 22,500 आणि त्यानंतर मग 23,000, एवढी मोठी रेंज मार्केटमध्ये आहे. परंतु एवढ्या सहजासहजी हे होणार नाही, हेही लक्षात ठेवा. परंतु मार्केट बेरिश नाही आहे एवढं तरी आजच्या गॅपअपनं लक्षात आलं. फक्त आजचा गॅपअप सस्टेन व्हायला हवा. आता ग्लोबल क्यूज जर पाहिले तर कुठलेही असे ग्लोबल क्यूज आपल्या मार्केटच्या अगेन्स्ट आहेत असं बिलकुल नाही आहे. जसं US मार्केटनं चांगलं परफॉर्म केलं आहे, कारण रेट कट्स लवकर होऊ शकतात ही एक ग्लोबल न्यूज आहे. त्यामुळे जगातले जेवढे काही मार्केट्स आहेत ते ऑलमोस्ट ग्रीनमध्ये आहेत, कुठलंही फार असं रेडमध्ये नाही आहे. त्यामुळे याचा फायदा आपल्याही मार्केटला आज होऊ शकतो. आता मागच्या आठवड्यामध्ये एवढं मोठं मार्केट पडण्याचं, दरवेळी सेलिंग येण्याचं कारण हे होतं ते म्हणजे पेटीएम आणि RBI यांच्यातला कॉन्फ्लिक्ट. बऱ्याचशा गुंतवणूकदारांनी किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशननी असं ॲज्युम केलं की RBI जर एवढी स्ट्रिक्ट स्टेप पेटीएमसारख्या एखाद्या कंपनीवरती, प्रायव्हेट कंपनीवरती जर घेऊ शकते, तर मग बाकीच्या ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत सच ॲज HDFC बँक, ICICI वगैरे वगैरे, तर यांच्यावरही ती घेऊ शकते, हे त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यामुळे बँकांमध्ये चांगल्यापैकी फॉल आलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता बँक निफ्टी अजूनही स्ट्रगल करताना आपल्याला दिसते. परंतु आता हा कॉन्फ्लिक्ट निवळायला सुरुवात झालेली आहे, हेही लक्षात ठेवा. आणि PSU जे आहेत, जे काही गव्हर्नमेंट बँक्स आहेत तर त्या आपल्याला सपोर्ट करताना दिसत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर बँकिंगमध्ये बाईंग येऊ शकतं. आणि जर अपसाईडला जर रॅली यायची असेल आणि जर निफ्टी जर 22,000च्या वरती सस्टेन होऊ शकला या गॅपअपमुळे, तर मग आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक चांगली रॅली पाहायला मिळू शकते. कारण बँक निफ्टीमध्ये रॅली अजूनही पेंडिंग आहे. जसं निफ्टी रिकवर झाले तसं बँक निफ्टी काही अजून रिकवर झालेलं नाही म्हणावं असं. तर पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्ही चांगल्या चांगल्या स्टॉक्समध्ये ट्रेड करावा आणि निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा थोडं सेफ राहून ट्रेड करावा. कारण मार्केट ट्रेंडिंग भेटू शकतं हे मात्र लक्षात असू द्या. आणि जर मागच्या आठवड्यामध्ये काय झालं याचं विकली ॲनालिसिस जर तुम्ही पाहिलं नसेल तर त्यासाठी कालच एक बनवलेला व्हिडिओ आहे, तर तो विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला अजून चांगलं क्लॅरिफिकेशन येईल की मार्केट कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतं. आय होप तुम्हालाही माहिती हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.